वंश न्यूज, दलित पीड़ित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज। वीडियो में पेश किए गए विचार इसमें शामिल लोगों की निजी राय है। हमारा चैनल इन विचारों का खंडन या समर्थन नहीं करता है, इसके लिए हमारा चॅनल जिम्मेदार नाही है। नागपूर जिल्ह्यातील महादुरा कोराडी परिसरामध्ये गॅस सिलेंडरचा तुटवडा नसून ही फक्त अफवा असल्याचा दावा महादुरा नगराध्यक्ष हेमलता मनोज सावजी यांनी केला आहे। त्यांनी या संदर्भामध्ये KTPS कंझ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटी येथील कार्यालयामध्ये जाऊन सोसायटीचे अध्यक्ष रवींद्र कावळे यांची भेट घेऊन आढावा घेतला। या प्रसंगी भाजपचे शहर अध्यक्ष सचिन पाटील यांच्या नेतृत्वामध्ये माजी गटनेता रामबाबू तोडवाल समन्वयक यांच्या उपस्थितीमध्ये सोसायटीचे अध्यक्ष रवींद्र कावळे यांना एक निवेदन देण्यात आले। या प्रसंगी भाजप नेत्यांनी दावा केला आहे की काही विरोधक व्हॉट्सअप व्हिडिओच्या माध्यमातून गॅस सिलेंडरची टंचाई असल्याची अफवा उडवत आहे, मात्र प्रत्यक्षामध्ये गॅस सिलेंडर उपलब्ध आहेत आणि कुठल्याही अफवेला नागरिकांनी बळी पडू नये असे आवाहन भाजपच्या नेत्यांनी या प्रसंगी केले। या प्रसंगी KTPS कंझ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष रवींद्र कावळे वंश न्यूज चॅनलशी बोलताना म्हणाले की यापूर्वी 2000च्या वर गॅस कनेक्शन जे ॲक्टिव्ह नव्हते ते अचानक ॲक्टिव्ह झाल्यामुळे हा गोंधळ उडालेला आहे। 345 गॅस सिलेंडर असलेली गाडी दररोज येत आहे, त्यामुळे नागरिकांनी अफवाला बळी पडू नये। ज्या ग्राहकांना OTP येत आहे त्यांना सिलेंडर मिळत आहे, मात्र ज्यांना अजूनही OTP येत नाही त्यांना ऑफिसच्या माध्यमातून कार्यालयीन कर्मचारी त्यांना OTPची सुविधा उपलब्ध करून देत आहेत। गॅस सिलेंडर गोडाऊनमध्ये सकाळी 6 वाजेपासून रांगा लावण्याची कुठलीही गरज नाही। पहिल्यासारखे सिलेंडर घरपोहोच लोकांना मिळतील, मात्र लोकांनी कुठलीही गर्दी न करता कार्यालयीन कर्मचाऱ्यांना त्रास देऊ नये अशी विनंती या प्रसंगी रवींद्र कावळे यांनी केली। परंतु त्याचबरोबर ज्यांच्याकडे एकापेक्षा जास्त कनेक्शन आहे त्यांनी गॅस सिलेंडरचा विनाकारण स्टॉक जमा करू नये, जेणेकरून गरजू ग्राहकांना सिलेंडर मिळायला पाहिजे असे आवाहन रवींद्र कावळे यांनी केले। या प्रसंगी गटनेता अभिजित ढेंगरे, सभापती स्वाती पटले, नगरसेविका सोनू उघडे, संध्या साबळे, गोपालसिंग नाईकाने, नगरसेवक प्रीतम लोहसारवा, विजय जैन आदी प्रामुख्याने उपस्थित होते। या ठिकाणी महादुलामध्ये जे गॅस टंचाईची समस्या असं लोकांना जाणवते, मात्र तुम्ही या संदर्भामध्ये आज KTPS कंझ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या अध्यक्षांनी सचिवांना निवेदन दिलेलं आहे, काय सांगणार आपण? मी पहिल्यांदा हे सांगणार आहे की वारंवार TV वार्ता येऊन आली की कुठलंही गॅस सिलेंडर शॉर्टेज नाही आहे, परंतु विरोधकाच्या माध्यमातून किंवा न्यूसेन्स लोकांच्या माध्यमातून ही अफवा होते की गॅस सिलेंडरचा तुटवडा आहे। तर तुटवडा नसून यांची जी कार्यपद्धती आहे या कार्यपद्धतीप्रमाणे आम्ही आल्यावर बघितलं तर हे लोक पुरेपूर प्रयत्न करून आले लोकांना गॅस कनेक्शन देण्याचा। त्यांना विचारलं की बाबा एकदम अचानक अशी गर्दी का वाढली, तर लोकांमध्ये संभ्रम असा होता की लढाईमुळे आता सिलेंडर मिळणार नाही। जे इनॲक्टिव्ह 2000 कनेक्शन आहे ते 2000 कनेक्शनसुद्धा ॲक्टिव्ह त्यांनी केलं आणि ते सिलेंडरची मागणी करतात। आणि HPCLच्या सर्कल प्रमुख श्रीवास्तव यांच्याशी आम्ही संपर्क साधला, आमच्या अध्यक्षांनी संपर्क साधला असता त्यांनी हे म्हटलं की बाबा OTP जेवढे येते तेवढे आम्ही सिलेंडर देतो। तो OTPचा यांचा जो नियम आहे आम्ही त्यांना सांगितलं की बाबा OTPच्या नियमाप्रमाणे तुम्ही सिलेंडर पाठवून राहिले तरी पण आमच्या इकडे लोक इथे बॅलन्स असतात। तर या लाईनीमध्ये जर विचारलं की अनेक लोकांजवळ OTP नाही तरीसुद्धा ते लाईनीमध्ये लागून आहे। ही अफवा जी आहे ती अफवा कमी होऊन राहिलेली नाही, आणखी लोक पॅनिक होऊन राहिलेले आहे। नियमाप्रमाणे आपल्याला सिलेंडर भेटून राहिलेलं आहे आणि नियमाप्रमाणे ते सिलेंडर देऊन राहिलेले आहे असं त्यांचं म्हणणं आहे। तर त्याप्रमाणे लोकांनी OTPच्या याच्यामध्ये OTPमध्ये राहता सर्वांनी ते OTP नंबर लावला, त्यांना बरोबर त्याच्या ठरलेल्या वेळेमध्ये ते सिलेंडर देण्यास तयार आहे आणि घरपोच करून देण्यास तयार आहे। परंतु लोकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे की आज लाईनीमध्ये अनेक लोक आहेत ज्यांच्याकडे OTP नाही, ते सुद्धा लाईनीमध्ये उभे आहेत। त्यांना असं वाटत आहे की बाबा OTPचे कोणी लोक आले नाही तर आपल्याला सिलेंडर मिळेल, परंतु तुटवडा म्हणजे शॉर्टेज कुठेच नाही आहे। शॉर्टेजमुळे लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे आणि विरोधक खोटी अफवा पसरवतात। सर्वांना जय भीम, जय शिवराय।
आता मी KTPS एम्प्लॉईज कन्झ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटीचे जे अध्यक्ष आहेत सन्माननीय कावडे सर यांना निवेदन दिलं, त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सांगितलं की पर्याप्त साठा आपल्याकडे अवेलेबल आहे, फक्त लोकांनी काही अफवांवर विश्वास ठेवू नये. जर कदाचित लोकांनी अफवावर विश्वास ठेवला नाही आणि गर्दी केली नाही तर ज्या रेग्युलर गाड्या लोकांच्या घरापर्यंत पोहोचत होत्या त्या लोकांच्या घरापर्यंत पोहोचतील आणि त्यांना इथे याचा त्रास होणार नाही. आणि आम्ही पण त्यांना विनंती केली की साहेब, इथे जरी गर्दी असली तरी प्रयत्न करा की कमीत कमी 2-3 गाड्या ज्या तुम्ही पाठवत होते लोकांच्या घरांपर्यंत त्या त्यांच्यापर्यंत जाऊ द्या, जेणेकरून काय होईल, लोकांमध्ये जी अफवा पसरली आहे ती काही प्रमाणात नाहीशी होईल आणि जो तुटवडा झाला आहे असं जे भासवलं गेलं आहे ते काही प्रमाणामध्ये कमी होईल असं मला बाहेर गाडी पाठवण्यासाठी म्हणजे जसे नागरिकांमधनं कुठून म्हणजे काही अशी घटना अप्रिय होऊ नये किंवा गाडी फोडू नये किंवा गाडीतले सिलेंडर चोरू नये अशी घटना होऊ नये यासाठी KTPS कन्झ्युमर सोसायटीच्या अध्यक्षांनी काही पोलिसांशी संपर्क वगैरे केलेला आहे? नक्कीच ते भविष्यात ते त्यांचं प्रोव्हिजन आहे, कारण गाड्यांच्या पाठीमागे पोलीस संरक्षणाची गरजसुद्धा भागेल. मला असं वाटते की कोराडी महादुला परिसरातील जनता जी आहे ती सुशिक्षित आहे, ती अशा प्रकारचं कुठलंही पाऊल उचलणार नाही याची मला 100% हमी आहे. कारण सगळे लोक खूप समजूतदार आहेत. एखाद्या वेळेला एखादी अशी घटना घडू शकते, म्हणजे तो प्रकार होणार नाही असं हे टाळता येणार नाही, पण मला असं वाटतं की त्याच्यावर कुठली तरी एक गांभीर्याने कुठलं तरी एक उपाय किंवा सोल्युशन आपण ज्याला म्हणतो ते सन्माननीय अध्यक्ष साहेब करतील असं मला वाटतं. आणि येणाऱ्या काळात लवकरच जो तुटवडा इथे जाणवण्याचा प्रयत्न होतोय तर तो असा होणार नाही आणि लवकरात लवकर लोकांच्या घरापर्यंत जी गाडी येत होती ती सुविधा ती लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचेल असं मला वाटतं. हे त्यांनी आश्वासन सुद्धा तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून मी लोकांना सांगू इच्छितो की आपण सर्व लोक पॅनिक न होता जे शासनाची गाईडलाईन आहे त्या शासनाच्या गाईडलाईनप्रमाणे आपण OTP जनरेट केल्यानंतर सिलेंडरची मागणी करा. आम्ही सन्माननीय अध्यक्ष KTPSचे यांना विनंती केलेली आहे की तुम्ही लोकांना निदर्शनास येईल त्याप्रमाणे बोर्ड लावा आणि बोर्ड लावून लोकांना सूचित करा की OTP असेल तेव्हाच तुम्ही रांगेत लागा, अन्यथा रांगेत लागू नका. आम्ही तुमच्या घरापर्यंत सिलेंडर पोहोचवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. जसं सुरळीत जसं जुनं सुरू होतं तसंच आम्ही पुन्हा करणार आहोत. तुम्ही पॅनिक न होता आपापल्या घरी थांबा, आम्ही तुमच्या घरापर्यंत सिलेंडर आणून देणार आहे असं अध्यक्ष महोदयांनी सांगितलं. साहेब, आज कोराडी KTPS कन्झ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या गॅस ऑफिसला कस्टमरची खूप भीड आहे आणि कस्टमरचा नेमका म्हणजे काय त्यांना समस्यांचा सामना करावा लागतो. गॅस बरोबर भेटत नाही अशी त्यांची तक्रार आहे. OTP आला आहे परंतु त्यांना तासनतास रांगेमध्ये लागावं लागत आहे. तुम्हाला काय सांगायचं याच्यावर? सर, माझे कनेक्शन टोटल 13,902 कनेक्शन आहे माझ्याकडे. रोज मला 500 ते 600 लोकांचं नवीन बिल जनरेट होते, म्हणजे त्यांना नवीन लोकांचं बुकिंग रोजचं मला 600 बुकिंग होतात लोकांचं. माझ्याकडे गाडी येते 342, कधी 306ची 306ची गाडी येते. त्याच्यानंतर OTPनुसारच आम्ही लोकांना गाडी एका गाडीमध्ये जेवढे कनेक्शन येतात सिलेंडर येतात तेवढ्यामध्ये तुमचा एका दिवसाचा कोटा भागत नाही असं तुमचं म्हणणं आहे? म्हणजे तुम्हाला कमीत कमी 2 गॅस सिलेंडरच्या गाड्या आल्या पाहिजे असं वाटतं. 342 झाले, 475च्या 2 गाड्या आम्हाला पर डे रोज मिळाल्या तर आपलं हे पूर्ण टोटल. बरं, या ठिकाणी महादुला नगरपंचायतच्या नगराध्यक्ष आणि त्यांच्या नगरसेवकांनी आपल्याला काही निवेदन दिलेलं आहे. त्यांनी निवेदन दिलं आहे. मला आत्ताच नगराध्यक्ष त्याचे नगरसेवक टोटल शिष्टमंडळ आलेलं भेटायला की तुमच्याकडे काय प्रॉब्लेम आहे का काही आहे. मी त्यांना सांगितलं, मॅडम आमच्याकडे सिलेंडरचा पुरवठा रोज बरोबर येऊन आला, फक्त लोकांना गैरसमज झालेले आहे या युद्धामुळे का सिलेंडर स्टॉक आहे नाही आपल्याकडे. ज्यांच्याकडे 3-3, 2-2, 4-4 कनेक्शन आहेत ते पण आपलं OTP लावून ते 4-4 कनेक्शन आपण भरत. आम्ही लोकांना सांगितलं तर सिलेंडरची गाडी ही तुमचं रेग्युलर तुमच्या घरापर्यंत येईल, तुम्हाला रांगेत लागायची गरज नाही, कारण माझ्याकडे स्टॉक आहे. रोज मला स्पेशल गाडी पुरवठा करत आहे. पण सध्या महादुल्यामध्ये जसं समजा गॅस सिलेंडरची टंचाई आहे किंवा टंचाई निर्माण झाली अशी एक लोकांमध्ये ओरड आहे, तर त्या संदर्भामध्ये नागरिकांना आपण काय आता आव्हान करणार आहे? मी हे सांगतो सर, माझी 342ची गाडी आली आणि 250 लोक लाईनमध्ये आहे. मी HPCLला मागे याच्या आधी नोव्हेंबरमध्ये असंच एक वेळ हे मॅटर झालं होतं. HPCLला म्हटलं सर, म्हटलं 342 की गाडी 42 गाडी येत आहे आणि 150 ते 200 लोक रांगेमध्ये लागत आहे, तुम्ही गाडी बाहेर कशी काढू? कोराडी महादुला नांदा. त्यांनी मला डायरेक्ट हे दिलं की जो लाइन में है उनको भी आप सिलेंडर दे दो, जो बचा उचा है वो कोराडियांना बाहेर गाडी में निघालो. लेकिन अभी आता ह्या 8-10 दिवसामध्ये सर 1 ते आजची 16 तारीख आली जेव्हापासून हे चालू झालं
तेव्हापासून मला वाटतं फक्त 2-3 दिवस फक्त आम्ही गाडी बाहेर काढू शकलो. नाही तर 342, 303ची गाडी आमची इथेच. कारण पब्लिक म्हणतात का पहिले गाडी आम्हाला बाहेर गाडी काढण्यासाठी तुम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागतोय का? काय समस्या उद्भवते? कारण का सकाळी 8 वाजतापासून 6:30 वाजतापासून लोक लाईनमध्ये राहतात, गाडीची वाट पाहत राहते. तर गाडी केव्हा येईल, गाडी केव्हा येईल. जेव्हा गाडी 12 वाजता किंवा 1 वाजता गाडी आली, त्यांचं बी थोडंसं हे होईल ना का बा मी सकाळपासून 8 वाजतापासून आम्ही रांगेत आहोत, तर पहिले आम्हाला गाडी. लोकांचं असं म्हणणं आहे की सकाळी 5 वाजल्यापासून लोक रांगेमध्ये उभे आहेत, पॅनिक होतात लोक. नाही सर, मी त्यांना किती वेळा म्हटलं का तुम्हाला व्हायचं काही प्लॅनिंग व्हायचं काही गरज नाही. गाडी रोज येते आणि गाडी मी तुमच्या एरियामध्ये पाठवतो. तुम्ही तर रांगेत उभं राहून काही हे नाही, कारण आपला स्टॉक बरोबर आहे, रेग्युलर आमचा माल येऊन आला. पण त्यांना असं वाटते का गाडी येत नाही, कारण आता माझ्या शनिवार संडे सुट्टी होती. शुक्रवारी 2 गाड्याला मी रात्री 9 वाजेपर्यंत सिलेंडर वाटले, काली मी 7:30 वाजेपर्यंत सिलेंडर वाटले, तरी आज दुसऱ्या दिवशी. आणि नाही, काही कंझ्युमरला काही आपल्याला सूचना करायच्या असतील त्यांना. कंझ्युमरला हे सूचना करतो का तुम्ही बिनधास्त राहा. तुमच्याकडे सिलेंडर माझी SPCL माझी सोसायटीद्वारे गाड्या तुमच्या कोराडी, महादुला, नांदेडमध्ये येईल. तुम्हाला इथे सोसायटीमध्ये रांगेत उभं राहायची काही गरज नाही. मी तुम्हाला व्हॉट्सअपच्या याच्याने मी तुम्हाला मेसेज त्यांना टाकलेले. लोक जे सकाळी 5 वाजल्यापासून इथे रांग लागून शनी ते उभे आहेत, त्यांना तुम्ही आता काय आव्हान करणार? रांग लावणं योग्य आहे का? मी त्यांना आताच आव्हान देत आहो की बा त्यांनी रांगेत लागू नये. कारण गाडी आल्यानंतर कंटिन्यू तुमच्या एरियामध्ये आम्ही तुमच्या गाड्या पाठवू. तुम्ही रांगेत नको लागा. फक्त तुमचा ज्यांचा OTP आहे, OTP माझ्या ड्रायव्हर लोकांना दाखवा आणि आपलं सिलेंडर घ्या. ज्यांचा OTP राहील त्यांना सिलेंडर मिळेल. ज्यांचा OTP लागत नसेल त्यांनी ऑफिसमध्ये यावं. माझे कर्मचारी आहे ते त्यांचं क्लिअर करून देत जाईल आणि OTP लागला तर त्यांना मी सिलेंडर. हां, तुमचा परिचय सांगा. मी सचिन राणे, सचिव गोदावरी ते कार्यरत. काय सांगणार लोकांना आपण? लोकांना मी एकच आवाहन करेन, KTMS कंझ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटीकडे भरपूर पर्याप्त माल अवेलेबल आहे. HPCLकडेही माल पर्याप्त आहे. कोणत्याही लोकांनी कधी पॅनिक होण्याची गरज नाही. आपण पुरेपूर सुविधा त्यांना कधी प्रोव्हाइड करू आणि गावातील जेवढेही हे आहे आपले सभासद आणि ग्राहक आहेत त्यांना सर्वांना कधी सिलेंडर मी प्रोव्हाइड करू.